आणि मला असं वाटतं की अतिशय दर्जेदार काम, क्वालिटीचं काम त्यावेळेला त्या ठिकाणी होईल आणि त्यातून नाशिकचा सगळ्यात महत्त्वाचा तो कायमस्वरूपी रस्त्यांचा प्रश्न आहे तो सुद्धा सुटेल. ब्रिज आहेत त्या ठिकाणी, सगळेच STP प्लॅन असेल, घाट असेल, ही सगळी कामं अगदी वेळेत पूर्ण होतील. कुठलंच काम नाही. तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता मागच्या वेळेला जाम झाला, त्यामुळे लोकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी जावं लागलं. पायी जावं लागलं 40-40 किलोमीटर. कसे गेलेत लोक बघा तुम्ही. एवढ्या ठिकाणी सगळे आबाल वृद्ध सगळे बिचारे पायी गेले. पण यावेळेला आम्ही तो रस्ता आता 5 पटी 6 पटी केला, तर दुप्पट तिप्पट वाढवलेला आहे. नाशिकला येणारे रस्ते, त्र्यंबकेश्वरकडून येणारे रस्ते, पालघरकडून तिकडून येणारे रस्ते, इकडनं इगतपुरीकडून येणारे रस्ते जे असतील सगळे, हे सगळे रस्ते आता आम्ही दुप्पट तिप्पट वाढवलेले आहेत. सिमेंटचे रस्ते करतो आहोत, मोठे रस्ते करतो आहोत, सगळे ब्रिज घेतलेत आणि अशा पद्धतीने मला वाटतं कुठेही ट्रॅफिक थांबणार नाही, वाहतुकीमध्ये कुठे अडथळा निर्माण होणार नाही. आता आपण UPमध्ये बघितलं असेल, त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक थांबण्यामुळे लोकांना 2-2, 3-3 दिवस रस्त्यावरच मुक्काम करावा लागला. आत्ताचंच उदाहरण 4 महिन्यापूर्वीचं. म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टी आम्ही आता बारकाईने लक्ष घातलेलं आहे. रेल्वेसुद्धा त्याचे प्लॅटफॉर्मसुद्धा आम्ही वाढवले, त्याच्या कामाला अतिशय वेगात सुरू झालेलं आहे. विमानतळाच्या बाबतीमध्ये सुद्धा जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करून आता त्या ठिकाणी त्याचे एक्सपान्शन चाललेलं आहे, ते त्या ठिकाणी वाढतं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी आता आम्ही वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. धावपट्टी आम्ही वाढवलेली आहे. सगळ्या ठिकाणी म्हणजे रोड असतील, रेल्वे असतील, विमानमार्ग, हवाई मार्ग असतील, हे सगळे आम्ही वाढवतो आहे. कुठेही आम्ही त्या ठिकाणी कमी केले नाही. केंद्र सरकारने सुद्धा हा मोदीजींची माननीय आमच्या पंतप्रधानांची हीच भूमिका आहे, अमितभाईंची हीच भूमिका आहे की कुंभमेळ्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडता कामा नये. आणि देवेंद्रजी तर अतिशय बारीक लक्ष घालून त्या ठिकाणी आहेत. शिंदेसाहेबही आहेत, आमच्या सुमित्रा वहिनी पण आहे, आमचं सरकार आहे. सगळ्यांचं लक्ष अतिशय बारकाईने या कुंभमेळ्याकडे आहे. बरं, कुंभमेळ्यामध्ये आता तुम्ही म्हणताय की साधारणतः 10 ते 12 कोटी लोक येतील. मग यांच्या सुरक्षतेसंदर्भात काय नेमकी उपाययोजना करण्यात आली आहे? काय प्रोव्हिजन्स आहेत? अतिशय हा सर्वात महत्त्वाचा विषय खरा आहे. सुरक्षा इतक्या लोकांची सगळं बारकाईने लक्ष ठेवणं. पोलीस प्रशासन अतिशय अलर्ट मोडवर आहेत. त्यांच्या वारंवार बैठका होत आहेत. अगदी दिल्लीपासून सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी कुंभमेळ्याकडे आहे. आणि आम्ही सगळ्यांवर नजर ठेवण्यासाठी आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत सध्या. आम्ही जवळपास 5,000 कॅमेरे आम्ही सगळ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये बसवतो आहेत. त्याचं टेंडर झालेलं आहे, त्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर ड्रोन असतील, हे सारखे उडत असतील, ते सगळीकडे लक्ष देतील. पोलिसांचं लक्ष अतिशय बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे त्या ठिकाणी राहील. सगळ्या टीम त्या ठिकाणी तयार आहेत. राज्यभरातले सगळे पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, ते सगळे येऊन बैठका घेत आहेत, सगळे चर्चा करता आहेत, सगळी पाहणी करतायत. त्यांना काय लागेल काय नाही त्याची सगळी व्यवस्था, त्या कामाचे सगळे टेंडर्स, बॅरिकेडपासून लाठ्याकडेपासून काय असेल नसेल ते सगळं, कॅमेऱ्यांपासून ती सगळी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. तिथे कुठेही आम्ही कमी पडणार नाही. कारण इथे कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा म्हणजे गर्दीचं मॅनेजमेंट, क्राऊड मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा अनेक कुंभमध्ये आपण बघतो मग जीवितहानी होते, कुठेतरी मग चेंगराचेंगरी होते. हे अजिबात होता कामा नये. म्हणून सगळं लक्ष कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी AI बेस सिस्टीम आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहे. आता आजकाल तर खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघालेली आहे. सगळं कंट्रोल रूम आहेत. त्या ठिकाणी आमच्या सगळे लोक 24 तास त्यांची नजर त्या ठिकाणी कुठे ट्रॅफिक जास्त झाली, कुठे गर्दी असली, कुठे थांबवायची आहे, कुठे पुढे सोडायचं आहे, हे सगळं नियोजन आमच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला वाटतं की यावेळेला आमचा प्रयत्न हाच आहे की सगळ्यात सुरक्षित हा कुंभ कसा होईल, सुंदर स्वच्छ होईल, पण सुरक्षित कसा होईल, की यामध्ये कुठलीही कॅज्युअल्टी होता कामा नये, कुठेही धक्काबुक्की होता कामा नये, स्टॅम्पेड होता कामा नये. याकडे आमचं अतिशय बारकाईने लक्ष आमचं आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा आतापर्यंत 4-5 बैठका, मीटिंग्स त्या ठिकाणी नाशिकमध्ये येऊन सुद्धा घेतलेल्या आहेत आणि इथे तर अनेक वेळेला झालेल्या आहेत मुंबईमध्ये.